या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे 2,000 रुपये मिळणार नाही। यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही तपासून घ्या। 23वा हप्ता कधी मिळणार? तुमचे नाव का वगळण्यात आले? कोणत्या कागदपत्रामध्ये चुका होत्या आणि तुम्हाला का अपात्र ठरवलं? ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। म्हणूनच मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पुढे शेअर करत राहा। काही प्रश्न असेल तर विचारू शकता। महत्त्वाची माहिती आहे, जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत देशातले शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आर्थिक मदत देण्याची योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये 3 हप्त्यामध्ये दिले जात आहे। शेतकऱ्यांना आता 23व्या हप्त्याची वाट पाहत आहे, तो लवकरात लवकर जाहीर करण्याची शक्यता आहे। 23वा हप्ता कधी मिळणार त्यावर खूप शेतकऱ्यांचं लक्ष आहे। तर सध्या ते अंदाजेनुसार PM किसान योजनेतले 23वा हप्ता 2026 मध्ये मे किंवा जून महिन्यामध्ये येण्याचे चान्सेस आहे। तेव्हा नक्कीच त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। दर 4-4 महिन्यांनी ह्या योजनेचा लाभ मिळत आहे, तर काही कालावधी अपेक्षित मानलं जात आहे। तर आता ह्या जे सरकारी योजनेचे जे हप्ते आहे 4-4 महिन्यांनी दिले जात आहे। 4 महिन्यांनी 2,000 रुपये, 4 महिन्यांनी 2,000 आणि 4 महिने म्हणजे वर्षातून 6,000 रुपये त्यांना मिळत आहे। या शेतकऱ्यांना मिळणार नाही 23वा हप्ता आणि त्यांची ही जी योजना आहे ती बंद होणार आहे। तर कोणते कोणते शेतकऱ्यांना अपात्र ठरवलेले आहे जाणून घेऊया। जे शेतकरी इन्कम टॅक्स भरत आहे, जे शेतकरी उच्च उत्पादन गटातले व्यक्ती किंवा काही व्यावसायिक आहे, जसे डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, सरकारी कर्मचारी आहे, अशा योजनेचे असे जे कर्मचारी आहे ह्या योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही। तर अशा शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही आहे। कागदपत्रांमध्ये काही चुकामुळे या योजनेमध्ये अडथळा येऊ शकतो। ज्या शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केलेली नाही, आधार कार्ड बँक संगती लिंक केलेलं नाही किंवा जमिनीत नोंदीत त्रुटी आहे, त्यांना हप्ता मिळणार नाही। अशी अडचणी त्यांना येऊ शकतात। म्हणून रिक्वेस्ट आहे, कोणाची अगर काही समस्या असेल तर आताच क्लिअर करून घ्या। सरकारने पुन्हा तपासणी सुरू केलेली आहे। चुकांमुळे जर काही शेतकरी ह्या लाभमधून वंचित राहत असेल तर त्यांना सांगितलं जाईल किंवा मेसेज येईल, त्यांनी त्या योजनेमध्ये जे कागदपत्रामध्ये प्रॉब्लेम होत आहे ते क्लिअर करून घ्यावा। यादीतून नावे वगळले जाण्याचे कारण काय आहे? तर अलीकडे सरकारने लाभार्थींच्या यादीत मोठ्या प्रमाणात फेरतपासणी केलेली असून अपात्र किंवा चुकीची माहिती खूप सारे शेतकऱ्यांची नावे काढण्यात आलेली आहे। फक्त पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा हा उद्देशाने। आता चुकीने झालेली असेल तर पुन्हा तपासणी होईल आणि त्यामध्ये तुम्ही जर पात्र ठरले तर नक्की तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळेल। म्हणून कुठेही घाबरू नका, पॅनिक होऊ नका। तुम्ही ह्या योजनेचे लाभ घेण्याचे नियमात आहात तर नक्की तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला हा आहे की शेतकऱ्यांनी वेळेनुसार KYC पूर्ण करावी, बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करावा। अन्यथा काही हप्ते चुकलेले असेल तर ते नक्कीच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। काही टेक्निकल इश्यूमुळे पण हा प्रॉब्लेम होऊ शकतो। म्हणूनच शेतकऱ्यांनो, कुठेही घाबरू नका, पॅनिक होऊ नका। काही समस्या असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता। तर अशा प्रकारे ह्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही आणि जास्तीत जास्त पुढे व्हिडिओ शेअर करत राहा, ज्याकरून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचायला पाहिजे आणि ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे। तर असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे, त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू, जय हिंद।